पावसाळा सुरू झाला की जशी बेडकं डराव करत बाहेर पडतात, तशी अजून एक प्रजाती आहे जी पावसाळा आला की बाहेर पडते. ती आहे तळीरामांची प्रजाती. पण तळीराम तर वर्षाचे 365 दिवस ऍक्टिव्ह असतात भाई. पण भाऊ समज ना, पावसाळा आहे, थंडी का माहोल आहे, मग तळीरामांना ओल्ड मंग लागणारच ना. पण ही ओल्ड मंग सध्या अख्ख्या भारतात आउट ऑफ स्टॉक आहे. म्हणजे तुम्ही वाईन शॉपला जा, ओल्ड मॉन्ग नहीं है सर. बारला जा, ओल्ड मॉन्ग नहीं है सर. हेच उत्तर मिळेल. ओल्ड मॉन्ग भारतातल्या अनेक तळीरामांची फेवरेट ड्रिंक. पण तुम्हाला माहिती आहे का की या ओल्ड मॉन्ग दारूचं कनेक्शन जनरल डायर सोबत आहे. हा तोच जनरल डायर ज्याने जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं होतं. आता तुम्हाला वाटेल हे काय मध्येच आणलंय, पण थांबा, तुम्हाला या कनेक्शनची स्टोरी सांगतो. 2018 मध्ये ओल्ड मॉन्ग तयार करणाऱ्या कंपनीचे म्हणजे मोहन मेकिंगचे मालक कपिल मोहन यांचं निधन झालं. विचार करा, ओल्ड मॉन्ग सारखी दारू त्यांच्या कुटुंबाने तयार केली जी करोडो लोक पितात, पण कपिल मोहन यांनी दारू सोडा, साधी सुपारी देखील कधी खाल्ली नव्हती असं सांगितलं जातं. याच कपिल मोहन यांच्या वडिलांनी म्हणजे नरेंद्रनाथ मोहन यांनी डायर मेकिंग ब्रुअरीज हा दारूचा कारखाना विकत घेतला होता. आणि ज्या माणसाचा हा दारूचा कारखाना होता त्याचं नाव होतं एडवर्ड अब्राहिम डायर. हा एडवर्ड डायर इंग्लंडवरून भारतात दारूचा कारखाना उभारायला आला होता आणि त्यानेच डायर मेकिंग्स नावाचा पहिला दारूचा कारखाना हिमाचल प्रदेश मधल्या कसौलीमध्ये उभारला. 1855 साली याचं आणखी एक नाव डायर ब्रुअरीज लिमिटेड आणि हाच आशियातला दारूचा पहिला कारखाना होता. इथेच आशियातली पहिली बियर तयार झाली जिचं नाव होतं लायन. आता दारू बनवायला हिमाचल प्रदेशच का निवडलं, तर तिथलं पाणी हे चांगलं होतं आणि दारूसाठी तर आणखीनच चांगलं. पुढे या एडवर्ड डायरने भारतात ठिकठिकाणी कारखाने उभारले जे जब्बर चालले. याच एडवर्ड डायरला 1864 साली एक मुलगा झाला जिचं नाव होतं एडवर्ड हॅरी डायर. हा तोच मुलगा होता ज्याने पुढे जाऊन जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं होतं. विचार करा, ज्या पंजाबमध्ये त्याने भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा हत्याकांड घडवून आणला होता, त्याच पंजाबमध्ये त्याचा जन्म झाला होता. तसे या डायरने बापाचा बिझनेस सांभाळला नाही, त्याने आर्मी जॉईन केली. आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की या डायरचा आणि ओल्ड मंग दारूचा संबंध काय. रुको जरा, सबर करो. तर त्याच्या बापाने एडवर्ड डायरने जे डायर मेकिंग ब्रुअरीज कंपनी सुरू केली होती तीच पुढे नरेंद्रनाथ मोहन यांनी विकत घेतली, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. नरेंद्रनाथ मोहन यांचा मोठा मुलगा वेदरतन मोहन यांनी 1954 साली ओल्ड मंग ही दारू तयार केली होती जी आज जगभर गाजते. म्हणजे जनरल डायरच्या बापाच्या कारखान्यातच ओल्ड मंगचा शुभारंभ झाला होता. तर 60च्या दशकातच त्याचे वडील मोहन मेकिंग कंपनी सांभाळत होते. नंतर त्याची सूत्र वेदरतन मोहन यांच्याकडे आली आणि त्याच्यानंतर कपिल मोहन यांच्याकडे. ओल्ड मंग प्रसिद्ध होण्यामागच्या अनेक कारणांमधील हे एक कारण होतं की त्याचं जनरल डायर सोबत असलेलं कनेक्शन. पण या व्हिडिओमध्ये कुठेही या क्रूरकर्मा डायर बद्दल आम्हाला काही सांगायचं नव्हतं, तर फक्त या कनेक्शन बद्दल सांगायचं होतं. 13 एप्रिल 1919 त्याने जालियनवाला बागमध्ये हजारो निष्पाप लोकांवर जे गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते त्यासाठी त्याला प्रकृतीनेही माफ केलं नाही. त्याला सतत स्ट्रोक यायचे, त्याची बॉडी पॅरालाइज झाली, अखेर तोंड वाकडं पडलं आणि तो तडफडून मेला. अजून एक गोष्ट इकडे तुम्हाला सांगायची, तुम्हाला जंगल बुक माहित असेलच, त्यावर खूप सारे सिनेमे आले, लहानपणी आपण खूप बघायचो. त्याचे लेखक आहेत रुडयार्ड किपलिंग. तर या किपलिंग यांनी डायरच्या कृत्याचं समर्थन केलं होतं. त्यात असं सुद्धा म्हटलं होतं द मॅन हू सेव्ड इंडिया, आणि डायरसाठी फंड सुद्धा गोळा केला होता. अशी ही माणसं होती. बरं जाऊ द्या, ओल्ड मंगवर येऊयात. ओल्ड मंग एक डार्क रम आहे आणि ऊसाच्या मळीपासून बनते. नंतर खूप साऱ्या प्रोसेस नंतर ती त्या रूपात येते जी तुम्ही पिता. आजही ओल्ड मंग परवडेल अशाच भावात मिळायची, लवकरच मिळेल. रमच्या ब्रँड्स मध्ये ओल्ड मंग बरोबर कॉम्पिटिशन करणाऱ्या अनेक रम आल्या, पण ओल्ड मंगने अजूनही आपलं किंगडम गमावलं नाही. तुम्हाला एक ओल्ड मंगचं कनेक्शन माहिती होतं का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.